सोलापूर जिल्ह्यातील कासेगावच्या शेतकऱ्यांनी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केल्यानं द्राक्षाचे मळे फुललेत। त्याबरोबर बेदाणा निर्मितीतून त्यांना आर्थिक समृद्धी मिळाली आहे। त्याची विक्री सध्या पंढरपूरच्या मार्केटमध्ये सुरू आहे। बाजार समितीने व्यापारी आणि शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्यानं बेदाणा बाजार प्रगती करतोय। सोलापूर जिल्ह्यातील उष्ण आणि कोरडं हवामान द्राक्ष पिकांसाठी अनुकूल आहे। पंढरपूर तालुक्यातील कासेगावात सुमारे 6900 हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष बागा आहेत। द्राक्ष बागेचं क्षेत्र वाढल्यानं पंढरपूर इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच 1997 पासून बेदाण्याचे सौदे सुरू झालेत। इथं बेदाण्याची सुमारे 30 ते 35 आडत दुकानं आहेत। बाजार समितीकडून बेदाणा व्यापारी आणि शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळत असल्यानं व्यापार वाढतोय। बँकेच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिलं, त्यामुळे आज या ठिकाणी 8 ते 10 कोल्ड स्टोरेज उभे राहिलेले आहेत आणि दिवसेंदिवस या द्राक्षाचं उत्पादन वाढ होत चाललेले आहे आणि चांगल्या प्रतीचा बेदाणा या ठिकाणी निर्माण होऊ लागला आणि व्यापाऱ्यांचाही कल या पंढरपूर बाजारपेठेतला उत्पादन झालेला माल संपूर्ण देशभर एक चांगल्या प्रतीचा माल म्हणून विकला जातो। 65 कोटीच्या साधारण गेल्या वर्षीची उलाढाल झालेली आहे। त्यातून 25 ते 30 लाख रुपयाचं उत्पन्न आम्हाला बाजार समितीला मिळालेलं आहे आणि शेतकऱ्यांना सुद्धा आमचे आडते आहेत ते आडते बंधू जे काय वर्षभर बागा सांभाळण्यासाठी जे काही लागते भांडवल ते सुद्धा ॲडव्हान्समध्ये देण्याची व्यवस्था आमच्या आडतेने केलेली आहे। त्यामुळे त्यांचंही चांगलं सहकार्य बाजार समितीला असते आणि शेतकऱ्यांनाही असते। दर मंगळवारी आणि शनिवारी बेदाण्याचे सौदे होतात। शनिवारचे सौदे नंबर 2च्या बेदाण्यासाठी होतात। इथं नंबर 1चा बेदाणा सध्या 100 ते 150 रुपये तर नंबर 2चा बेदाणा 50 ते 60 रुपये प्रति किलो या भावानं विकला जातो। मराठवाडा, सांगली, तासगाव तसंच दिल्ली, पंजाब, आंध्र प्रदेशातील व्यापारी बेदाणा खरेदीसाठी येतात। बेदाण्याचे भाव हे 90 रुपयापासून वरती 135 रुपयापर्यंत आज व्यापार हे झालेले आहेत। नवीन हंगामामध्ये द्राक्ष माल लूजमध्ये किती विकला जातोय आणि बेदाणा किती उत्पादन होतंय ही अजूनही संभ्रमावस्था आहे। हा क्लिअर पिक्चर साधारण 1 महिन्यानंतर माहिती पडेल। सर्वसाधारण यावर्षी आमच्या व्यापारी नीतीप्रमाणे बेदाण्याचे भाव हे चांगले राहतील, गेल्या वर्षीपेक्षा माल कमी राहील असा एक अंदाज आमच्या व्यापारी वर्तुळामध्ये आहे। त्या हिशोबाने जे लूज मार्केटिंग जितकं जादा प्रमाणात होईल तितक्या प्रमाणात बेदाण्याचे भाव उंचागी राहतील। यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत सुद्धा इथला शेतकरी चांगल्या प्रतीचा बेदाणा तयार करतोय। त्यातच खतांचे आणि औषधांचे दर वाढल्यानं बेदाण्याला मिळणारा भाव कमी आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। मार्केटचं मला म्हणजे तसं समाधानकारक दर वाटत नाहीत, कारण आज ह्या वर्षाची सुरुवात झालेली आहे सीझनची आणि अशा परिस्थितीमध्ये हा दर त्या मानाने कमी आहे आणि वाढलेल्या महागाईच्या ह्या हिशोबानं बघितलं तर औषधाच्या किमती, खताच्या किमती, मजुराचे दर आणि इतर सर्व बाकीचे खर्च बॉक्स वगैरे या सगळ्याचा विचार केला तर उत्पादनामध्ये उत्पादन खर्च वाढलेला आहे। त्या हिशोबानं मिळालेला जो दर आहे तो दर तेवढा काय समाधानकारक नाही। निरा आणि बाळगळचं जरी पाणी सध्या शेतीला मिळालं तरी या दुष्काळावर मात करण्यासाठी हाही पिकं तर आम्ही बाजारात घेऊ शकतो। बेदाण्याचा दर बी आता वरचीवर म्हणजे आहे तीच आहे आणि खर्च मजूर वाढले, 40% औषधाचं वाढले, खताचं पोतं 500ला मिळत ते आज 1200-1300 रुपयाला झालं। या सगळा विचार केला तर न परवडणारी ही परिस्थिती झालेली आहे। शेवटी आता ही दुष्काळ आलं, ते धरणात पाणी मायनसमध्ये 2 पाळ्या उजनीच्या काढल्या असताना ह्या वर्षी ती पाणी सोडलेलं नाही। ही शेतकऱ्याची फसवणूकच झालेली आहे। 4 किलो द्राक्षांपासून 1 किलो किंवा त्यापेक्षा जादा बेदाणा तयार होतो। बेदाणा तयार करण्यासाठी जास्त कष्टही घ्यावे लागतात, त्यामुळे बेदाण्याला चांगला भाव मिळाल्यास शेतकऱ्यांना बेदाण्याची निर्मिती करणं परवडणार आहे। सचिन कसबे, साम टीव्ही, सोलापूर।